Hello dear students, today we are going to start our new point, that is expansion of a minus b bracket cube. In the previous some videos we have to learn the depend on a plus b bracket cube example. Okay, last आपण काही व्हिडिओ मध्ये आपण एक्सपान्शन ऑफ a plus b bracket cube चे फॉर्म्युला बघितले, that is a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. आता जसा आपण a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला एक्सपांड केला तसंच आपल्याला a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला पण काय करायचा आहे, एक्सपान्शन त्याचं करायचं आहे. बघू आपण, चला सुरुवात करू. a मायनस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजेच आता जसं आपण a प्लस बी साठी केलेलं ना, सेम कन्सेप्ट आपण इथं तीच करायची आहे. दॅट इज a मायनस बी इंटू a मायनस बी इंटू a मायनस बी. ओके, ठीक आहे. आता काय केलं, क्यूब मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ 3 टाइम्स. Okay, first bracket as it is to a minus b as it is. Now a minus b that is a minus b bracket cube, a minus b bracket square is there. Okay, कोणत्याही दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स असेल तर तो काय येणार आहे, स्क्वेअर. ओके, सो a minus b we have to keep as it is. आता a minus b ब्रॅकेट स्क्वेअरचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण यूज केला, दॅट इज a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, आता हे दोन ब्रॅकेट सॉल्व करू. दॅट इज ए इंटू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, मायनस बी इंटू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, नेक्स्ट आता ब्रॅकेट सॉल्व करू. ओके, देन a multiply by each term in that bracket and b multiply by each term. Okay, so a into a square that is a cube minus a into first constant term as it is a into a that is a square b. Okay, ab plus ab square is there. Okay, now minus b into a square that is minus a square b minus a square b. Minus minus becomes plus b. Okay, 2 as it is, a as it is, b into b square that is plus 2ab square and plus minus minus and b into b square that is b cube. Okay, then you have to write like term near by near, so minus 2a square b as it is. Okay, this minus a square b as it is. Okay, so plus ab square plus 2ab square minus b cube. Okay, final step, a cube minus 2 into minus 1 that is minus 3 a square b. Okay, plus ab square plus 2ab square that is plus 3ab square minus b cube is there. Okay, so a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. So final expansion of a minus b bracket cube is a minus b bracket cube is that is a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. मग बाळांनो, जर तुम्ही a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन जर तुम्ही लर्न केलं तर काय होतं, आपण ते केलं आहे, a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ओके, प्लस बी क्यूब. आता दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे, सिम्पल डिफरन्स आहे बघा. इथे ऑल टर्म्स आर पॉझिटिव्ह, दॅट इज प्लस ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर अँड प्लस बी क्यूब. इथे a मायनस बी ब्रॅकेट क्यूबमध्ये काय बघा, हे प्लस असेल, प्लस मायनस मीन्स अल्टरनेट नंबर्स येणार, अल्टरनेट साईन होणार. ओके, मायनस त्यानंतर अपोजिट प्लस, प्लसच्या अपोजिट मायनस, इतकंच डिफरन्स आहे. बाकी असं काही वेगळं नाही या एक्झाम्पलमध्ये किंवा एक्सपान्शन फॉर्म्युल्यामध्ये. बघा, इझी आहे, फॉर्म्युले दोन्ही तुमच्या बोर्डवर आहेत, समोर आहेत. कम्पॅरिझन करा, टर्म तर सेमच आहेत. ए क्यूबला ए क्यूब टर्म सेम, 3a स्क्वेअर बी टर्म सेम, 3ab स्क्वेअर सेम ॲज इट इज, बी क्यूब इज सेम. डिफरन्स इज ओनली साइन. ओके, इन a प्लस बी ब्रॅकेट क्यूब ऑल साइन्स आर पॉझिटिव्ह. इन a मायनस बी अल्टरनेट साइन्स आर देर, मायनस प्लस मायनस. ओके, सो हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला आता एक्झाम्पल सॉल्व करायचे, जसे आपण a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचे केले ते. ऑब्वियसली फर्स्ट सॉल्व एक्झाम्पल. सो लेट्स सी. आता नोटबुकमध्ये पहिला हा एक्सपान्शन फॉर्म्युला तुम्ही लिहून घेत आहे, त्यानंतर आपण जे काय सॉल्व एक्झाम्पल्स आहे ते बघायचे.
ओके, असू दे, ते दोन्ही फॉर्म्युले बोर्डवर रेफरन्सला बरं पडतं. ओके, सो सॉल्व एक्झाम्पल नंबर फर्स्ट, that is x minus 2 bracket cube, x minus 2 bracket cube. So in the, when we compare these two formulas or expansions, in the place of x, here a is there, in the place of b, that is minus 2 is there. So in that formula, in the place of a we write x, and in the place of b we write 2. Let's start. So x minus 2 bracket cube is equal to a cube, that is x cube, minus 3 into a square means x square into 2 plus 3 into, same terms are there, x into 2 square plus b cube, that is minus 2 cube, minus 2 cube is there. Okay, now solve is there, simple subtract, my simple calculation is there, x cube as it is, minus 3 into 2, that is 6x square plus 3. आता now we have to take orally calculation. 2 square 4, 4 3s are 12, so plus 12x minus 2 cube is 8. So final answer is x cube minus 6x square plus 12x minus 8. Okay, write it. म्हणजे ते ॲक्च्युली याच्या आधी जो एक्सपान्शन फॉर्म्युला होता त्याच्यानंतरच हे सॉल्व एक्झाम्पल तुम्ही टेक्स्टबुकमधलं बघून लिहू शकता, त्यामुळे काही इतकं काय प्रॉब्लेम होणार नाही. नेक्स्ट बघू, एक्सपांड 4p minus 5q. ओके, सेम ॲज इट इज, इन द प्लेस ऑफ a we take 4p, in the place of b we take 5q. Let's start. 4p minus 5q bracket cube is equal to, first one is there a cube, that is 4p bracket cube minus 3 into first term square, that is 4p square, that is 4p bracket square, not 4p square, into 5q plus, आता या टर्म्स ॲज इट इज, फक्त हा स्क्वेअर इकडे येणार, दॅट इज 3 इंटू 4p 5q ब्रॅकेट स्क्वेअर, अँड लास्ट टर्म स्क्वेअर, दॅट इज इथं मायनस पाहिजे, गडबडीत होतं बघा, 5q ब्रॅकेट क्यूब, मायनस प्लस मायनस, 4 cube is 64, p cube as it is, minus 3 as it is. Okay, 4 square is 16, p square into 5q as it is. Next one, plus 3 4s are 12, p into 5 square is 25, q square minus 5 cube is 125 q cube. ओके, कॅल्क्युलेशन सिम्पल आहे, कॅल्क्युलेशन थोडंसं सिम्पल म्हणजे जास्त थोडंसं ग्रेटर आहे किंवा व्हॅल्यू बिगर आहे. 64 पी स्क्वेअर ॲज इट इज, पी क्यूब ॲज इट इज, इथे मल्टिप्लिकेशन करताना 16 5s are 80, 80 into 3 that is minus 240. ओके, पी स्क्वेअर ॲज इट इज, क्यू ॲज इट इज. ओके, 12 into 25 करावं लागेल, दॅट इज 12 into 25 तर 300, 25 2s are 50, carry 5, 25 1s are 25, 25 plus 5 30, that is plus 300 pq square minus 125 q cube. Okay, 25 q cube is there. ओके, बघा सिम्पल एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघू, आपल्याला या टाईपचेच एक्झाम्पल असतील थोडेफार. काय लास्ट टाइम जे आपण a प्लस बी मध्ये केलं ना, फक्त प्लस ऐवजी इथं काय होणार आहे, साईन मायनस असणार आहे, बाकी काहीच नसणार आहे असं वेगळं. ओके, फाइंड द क्यूब ऑफ 99. ओके, वी हॅव टू फाइंड द क्यूब ऑफ 99 यूजिंग a मायनस बी ब्रॅकेट क्यूब फॉर्म्युला. ओके, लेट्स सी. 99 क्यूब आपण बघा प्लसमध्ये केलेलं 99 क्यूब. आता 99च्या जवळपास कोणता नंबर असा आहे की जो क्यूब काढताना आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. तर ऑब्वियसली 100, सो 100 minus 1 दॅट इज ब्रॅकेट क्यूब. 91 होतं तर आपण काय करत होतो, 90 plus 1 करत होतो. आता हा 99 असल्यामुळे काय केलं, 100 minus 1 ब्रॅकेट क्यूब. सो इन द प्लेस ऑफ ए वी टेक 100, इन द प्लेस ऑफ बी वी टेक 1, दॅट इज 100 क्यूब minus 3 into 100 square पुढे into 1 plus 3 into 100 into 1 square plus minus 1 cube is there. कॅल्क्युलेशन थोडंसं
लास्ट टाइम सगळे जे ए प्लस बीमध्ये होते ते ॲडिशन होते, त्यामुळे इतका काय प्रॉब्लेम येत होता. इथं थोडंसं केअरफुली करावं लागेल. 100चा क्यूब सिम्पल, टू झिरोज आहेत, 2 × 3 दॅट इज 6. सो वी हॅव टू राईट हिअर 6 zeros. दॅट इज युअर 1. Correct is there, 1 2 3 4 5. So another 0, that is 10 lakh. Okay, so 100 cube is 10 lakh minus 3 into 100 square is 20, that is 2 2s are 4, that is 4 zeros. 1 2 3 4, that is 10,000 plus 300 minus 1. Now 10 lakh as it is minus 10 into 3, that is 30,000 plus 300 in minus 1, simple is there, 299. मग पहिला याचं सबट्रॅक्शन आपण इझिली करता येतं, काही प्रॉब्लेम येत नाही बघा. 0 - 0 0, 0 - 0 0, 0 - 0 0. व्हर्टिकली पण करू शकता तुम्ही, चॉईस इज युअर्स. 0 ॲज इट इज, 0 3 नॉट पॉसिबल, सो वी टेक 7. सो अगेन 0 इज देअर, सो 9,70,000. 9,70,000 प्लस 299. बघा ॲडिशन, आता ॲडिशन सिम्पल आहे. 9,70,299. तुम्ही जर टेक्स्टबुकमध्ये बघितलं असेल तर बऱ्यापैकी अशा स्टेप्स तुम्हाला बघाव्या लागतील. जरा चेक करा एकदा, क्रॉस चेक, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऑब्झर्व करा. आता थोडंसं अजून एक सॉल्व एक्झाम्पलमध्ये आपण घेतोय बघा, ते तुम्ही माझ्यासोबत लिहिलं तरी बरं पडेल. बघा एक्झाम्पल म्हणजे थोडेसे अजून जे आपण प्रॅक्टिस सेटमध्ये घेणार आहे त्याऐवजी थोडेसे अजून प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व एक्झाम्पल टाईप आपण एक्स्ट्रा एक्झाम्पल टाईप घ्यायचे, ते एक्झाम्पल्स. ओके, बघू आपण. क्वेश्चन नंबर 4 इज देअर, दॅट इज x - 1/x ब्रॅकेट क्यूब. आता ॲक्च्युली मी हा एक्झाम्पल आहे ते प्रॅक्टिस सेट 5.2 मधून उचलले. इथं फक्त प्लस होतं, त्याऐवजी मी मायनस केले, बाकी काही वेगळं असं केलेलं नाही. चला आपण सॉल्व करायचा प्रयत्न करू, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. आणखी त्या टाईपचे एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये पण आपल्याला सॉल्व करायचे. सो x - 1/x ब्रॅकेट क्यूब. ओके, in the place of a we take x and in the place of b we take 1/x. Let's start. A cube, that is x cube, minus 3 into a square means x square, so we write directly into 1/x plus 3 into x, that is 3x into 1/x bracket square minus b cube, that is 1/x bracket cube. So x cube as it is, x and this x get cancelled, so here remain only minus 3x plus 3x into 1/x, that is bracket square is 1/x square minus 1/x cube, because 1 square is 1, 1 cube is also 1. So here any cancellation is there, x cube minus 3x plus 3. Okay, this x and this the 1x is get cancelled, that is 3 into 1/x or 3 into 1/x or 3/x minus 1/x cube. ओके, हे थोडंसं सॉल्व एक्झाम्पल आहे, सो राईट इट. म्हणजे सॉल्व एक्झाम्पलमध्ये नाही, एक्स्ट्रा एक्झाम्पल इज देअर, सो राईट इट. अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. सॉल्व एक्झाम्पलमध्येच अजून एक वेगळं एक्झाम्पल घेऊ आपण. 5th वन, दॅट इज 2m प्लस 1/5. इथे फक्त मी प्लस ऐवजी काय घेत होता, 2m minus 1/5 bracket cube is there. Okay, so let's start. Simple. In the place of a we take 2m, in the place of b we take minus 1/5. ओके, पुरेल का इथे, नाही तर मी इथेच घेतो बघा या साईडला. थोडंसं लिहून झालं असेल तर तुम्ही इथे लिहायचं आहे हे एक्झाम्पल. ओके, दॅट इज इन आन्सर 2m minus 1/5 bracket cube is equal to, in the place of a we have to take b 2m, that is 2m bracket cube. Okay, minus
3 into first term square, that is 2m square into 1 upon 5 plus same terms are there, 3 into 2m into 1 upon 5 bracket square minus 1 upon 5 bracket square. 2 चा cube, that is 8 m cube is there. Okay, 3 as it is, 2 square is 4, m square is m square into 1 upon 5 plus simple multiplication, 3 2s are 6m into 1 upon 25 minus 1 upon, sorry here cube is there, so 5 cube is 125. So let's see final answer, 8m cube as it is minus multiplication, 3 4s are 12 m square upon 5. Okay, it is 3 upon 1, 4 upon 1, so 1 into 1, 1 into 5, that is 5 as it is, plus 6m upon 25 minus 1 upon 25. So write it, it is extra example. ओके, आता मुद्दाम मी थोडंसं एक्सटेंड का केलं, कारण की याच्यानंतरचे जे एक्झाम्पल्स आहेत तर माझे टेक्स्टबुकमध्ये दिले सॉल्व एक्झाम्पल, ते आपल्याला ॲट ए टाईम 2 फॉर्म्युले इथे यूज करायचे, दॅट इज a प्लस बी अँड a मायनस बी. सो हे आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. हे थोडेसे बेसिक एक बेस तयार करून घेतला a मायनस बी ब्रॅकेट क्यूबच्या फॉर्म्युल्यासाठी. रिझन इतकंच आहे की ते एकदा परफेक्ट झालं, जसं a प्लस बी तुमचं परफेक्ट झालं असेल a प्लस बी ब्रॅकेट क्यूब, तसं तुमचं a मायनस बी ब्रॅकेट क्यूब पण परफेक्ट झालं की पुढचे एक्झाम्पल काय असं जास्त अवघड जात नाही. ओके, सो अशा पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतोय. नेक्स्ट लेक्चर आपण नेक्स्ट पार्ट बघायचा आहे, म्हणजे जे सॉल्व एक्झाम्पल राहिलेत, एकच एक्झाम्पल आहे, त्याच्यानंतर कंटिन्यू प्रॅक्टिस सेट 5.3. ओके, सो हॅव अ गुड डे, थँक्यू.